बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहू सविस्तर वृत्त। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ऊस दरासाठी संघर्ष करत असताना शासनकर्ते मात्र मुंबईत क्रिकेटची मजा लुटत आहेत, असा घणाघाती आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला। कराडमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णा घाट इथल्या समाधीला अभिवादन करून ऊस दराच्या आंदोलनाला आज प्रारंभ झाला। यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केलेल्या या महाराष्ट्रात शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी सध्याच्या राज्यकर्त्यांना येऊ दे, असं साकडं 25,000हून अधिक शेतकऱ्यांच्या साक्षीने घालण्यात आलं। यंदा ऊसाला विनाकपात प्रतिटन 3,000 रुपये दर घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला। यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन विनाकपात 3,000 रुपये दर साखर कारखानदारांनी दिलाच पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकला आहे। तर साखर सम्राटांनी एवढा दर देणं शक्य नसल्याचा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी शासनाने कसल्याही पद्धतीचा पुढाकार घेतलेला नाही। ऊस दराची जबाबदारी साखर कारखानदारांच्यावर टाकून शासनाने आपलं अंग काढून घेतलं आहे। त्यामुळे आज पूर्वघोषित नियोजनानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कराड शहरातून आंदोलनाला सुरुवात केली। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना साकडं घालण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या साथीने खासदार राजू शेट्टी मोर्चाने आले। त्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा यासह अन्य जिल्ह्यातील 25,000हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते। कराड इथल्या मार्केट यार्डातील बैल बाजार इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांचं ज्येष्ठ नेते सदाभाऊ खोत आणि भगवान काटे यांच्या समवेत आगमन झालं। त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या नेत्याचं जल्लोषी स्वागत केलं। या ठिकाणी खासदार राजू शेट्टी यांनी आजच्या कैफियत मोर्चाची पार्श्वभूमी सांगितली। त्यानंतर सुमारे 5 किलोमीटर अंतर चालत जाऊन कृष्णा काठ इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे नतमस्तक होत सध्याच्या शासनकर्त्यांना शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासंबंधीचं साकडं घातलं। आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत घेऊन मी चव्हाण साहेबांच्या स्मारकाजवळ त्यांच्या आत्म्याला एवढीच प्रार्थना केली, साहेब तुमचा वारसा सांगणार आहे ना, जरा सुबुद्धी द्या। आणि एवढं मोठं संकट ऊस उत्पादकांच्यावर आलेलं असताना सरकार याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही। साखर कारखानदार आणि शेतकरी यांनी बघून घ्यावं, सरकारमध्ये पडणार नाही अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतलेली आहे। पण महाराष्ट्रातलं सरकार मात्र हे काहीच करायला तयार नाही। आणि म्हणून चव्हाण साहेब त्यांना जरा सुबुद्धी द्या, आम्हाला न्याय देण्याची बुद्धी द्या। आज या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने जमलेला असताना महाराष्ट्रातले सगळे बडे नेते वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची मजा बघतायत। अरे आमचा बाप या ठिकाणी आऊट झालेला आहे आणि यांना क्रिकेट सुचतंय, ही कैफियत घेऊन चव्हाण साहेबांच्या जवळ आम्ही आलेलो आहोत। यानंतर खासदार शेट्टी सर्व शेतकऱ्यांच्या समवेत पुन्हा एकदा मेळाव्याच्या ठिकाणी आले। या ठिकाणी त्यांनी साखर कारखानदारांकडून होत असलेल्या अर्थकारणाची सविस्तर माहिती दिली। साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्याला जादा दर देता येत नाही असं तुणतुणं साखर कारखानदार नेहमीच वाजवतात, पण हे खोटं आहे हे त्यांनी निक्षून सांगितलं। यावेळी त्यांच्या समवेत सावकार मादनाईक, उल्हास पाटील, जालंधर पाटील, रमेश भोजकर, दशरथ सावंत, शैलेश चौगले, प्रशांत जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। कराड शहरातील भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी खासदार राजू शेट्टी यांच्या या कैफियत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। गुरुवारी शिवसेनेच्या वतीने कराड इथल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता, तर आज खासदार राजू शेट्टी यांचा कैफियत मोर्चाही आयोजित करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर कराड शहरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे कराड शहराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दरम्यान सायंकाळी 6च्या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळाची भूमिका स्पष्ट केली। त्यानुसार येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मंत्रिमंडळ, साखर कारखानदार, साखर संघाचे पदाधिकारी यांची एकत्रित व्यापक बैठक घेऊन ऊस दरासंदर्भात अंतिम तोडगा काढावा, अन्यथा 25 नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना राज्यभर उग्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला। दरम्यानच्या काळात कोणतेही कारखाने सुरू केले जाणार नाहीत अथवा ऊसतोड होऊ देणार नाही असंही शेतकरी संघटनेने जाहीर केलंय। शेतकरी संघटनेने राज्य शासनाला ऊस दरासंदर्भात 15 नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर पूर्वनियोजित घोषणेनुसार मुख्यमंत्र्यांच्या शहरात म्हणजेच कराड इथं आज आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता। या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण कराड शहरात कडेकोट बंदोबस्त होता।
शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी या पुढच्या आंदोलनाची कोणती दिशा ठरवतात किंवा मुख्यमंत्री महोदय शेतकरी संघटनेच्या मागणीबाबत काय निर्णय देतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। आज सायंकाळी 5:30 पर्यंत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं होतं। मुख्यमंत्री महोदय आज कराडात उपस्थित नव्हते, मात्र खासदार राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांसमवेत काढलेला मोर्चा आणि त्यानंतरची सभा सरकारला एक प्रकारे धडकी भरवणारी ठरली। सायंकाळी 6च्या सुमारास साताऱ्याचे जिल्हाधिकारी एन रामास्वामी आणि पोलीस अधीक्षक MK प्रसन्ना यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन राज्यमंत्री मंडळाची आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका मांडली। त्यानुसार 24 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ, साखर कारखानदार, साखर संघ यांची संयुक्त बैठक घेऊन ऊस दराबाबत अंतिम निर्णय द्यावा, अन्यथा 25 नोव्हेंबरला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिवशी पुन्हा एकदा कराडमधून उग्र आंदोलन सुरू होईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय। 24 तारखेपर्यंत कोणताही साखर कारखाना सुरू होणार नाही किंवा पोलीस बंदोबस्तात ऊस तोड अथवा वाहतूक करू देणार नाही अशी अटही शेतकरी संघटनेने घातली आहे। त्यामुळे ऊस दराचं आंदोलन 24 तारखेपर्यंत स्थगित झालं असलं तरी ही कोंडी पूर्णपणे फुटलेली नाही।